तर दुसरीकडे मनोज जरांगेंचा पायी मोर्चा पहाटे 4:30 वाजता वाशीमध्ये दाखल झालेला आहे। एपीएमसी मध्ये मुक्काम होता। मनोज जरांगेंचा पायी मोर्चा आज मुंबईत धडकणार आहे। मनोज जरांगेंच्या पायी मोर्चामध्ये मराठा आंदोलकांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते आणि थोड्याच वेळात वाशीमध्ये जरांगेंची भव्य सभा होणार आहे। शिष्टमंडळ जे आहे ते पोहोचलेलं आहे। त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे जेव्हा समाज बांधवांसोबत बोलतील त्यावेळेला नेमकं काय बोलणार आहे पाटील या ठिकाणी येतील। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर हजारोंच्या संख्येनं जे मराठा बांधव आहेत ते आझाद मैदानात दाखल होत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि स्वतःची भाकरी स्वतः आणण्याचा जो प्रयत्न आहे तो संपूर्ण मराठा आंदोलकांनी केलेला आपल्याला पाहायला मिळते। झुंका आहे या ठिकाणी जर पाहायला गेलं तर भाकरी आहे आणि चपाती इतर खरडा भाकरी घेऊन संपूर्ण जे मराठा आंदोलक आहेत ते आता आझाद मैदानात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। हे संपूर्ण संपूर्ण जे अन्न आहे ठिकठिकाणाहून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातून मराठी आंदोलक जे आलेले आहेत ते मराठी बांधवांनी आणलेले आणि याच ठिकाणी संपूर्ण जर पाहायला गेलं तर जे अन्न आहे ते वाटण्याचं काम सध्या केलेलं आपल्याला पाहायला मिळते। हे बघा ही चटणी आहे आणि भाकर आहे। दादा कुठून आला तुम्ही आणि हे चटणी भाकर तुम्ही वाटताय? मी उमरग्यातून आलोय। मी मराठा आरक्षण अशी माझी हे तिसरी वेळ पायी चालत यायची। ही योगेशदादा केदार यांनी सुरुवात केली तर मनोज दादांनी याचा शेवट लावला। म्हणजे आपण इथून मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय जायचंच, परत जायचं नाही। आता पुण्यात बैठलं आपण संपूर्ण पुणे हे भगवमय झालंय। आता आपण मुंबईत पोहोचलोय। आता मागं हटायचं नाही। आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण घेतल्याशिवाय। कारण पूर्ण शेतकऱ्यांच्या इतक्या व्यथा आहेत, पूर्ण आमच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा आहेत, सगळ्यांच्या इतक्या अडचणीत आरक्षणामुळे। त्याच्यामुळे आता आम्ही मुंबई सोडणार नाही। या सरकारला आमचं काय करायचं ते करावं। सरकारला काय करायचं आहे ते करावं। आम्ही मुंबई सोडणार नाही। त्यासाठी जे अन्न लागते ते सध्या या ठिकाणी आणलेलं आपल्याला पाहायला मिळतं। तर गावागावातून ही संपूर्ण बांधव जे आहेत ते तर मनोज जरांगेंची थोड्याच वेळात आता पत्रकार परिषद होणार आहे। वाशीमधल्या एपीएमसी मध्ये मुक्कामाला आहेत आणि आता काही वेळातच या ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद होईल। जय्यत तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। आझाद मैदानामधले अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। आझाद मैदानामध्ये सुद्धा आता मराठा बांधव जमायला सुरुवात झालेली आहे आणि इकडे वाशीमध्ये मनोज जरांगेंची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। यावेळेला मनोज जरांगे पाटील आपली पुढची भूमिका काय मांडणार हे देखील महत्त्वाचं असेल, कारण शिष्टमंडळ जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी सुद्धा पोहोचलेलं आहे। तर वाशीमध्ये ज्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आमच्या सोबत आहेत। अभिजित, पत्रकारांसोबत संवाद सुद्धा मनोज जरांगे पाटील साधणार आहेत आणि सभेचं सुद्धा आयोजन करण्यात आलंय। शांततेने इथे बसून घ्यायचंय, सर्वांना जागा होणार आहे। वृषाली, आज सकाळी पहाटे 5:30 वाजता खरं तर नवी मुंबईच्या मार्केटमध्ये आल्यानंतर जरांगे पाटील दुपारी मुंबईला कूच करणार आहेत। पण तत्पूर्वी वाशीचा जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे त्या चौकात जरांगे पाटील यांची जंगी सभा नवी मुंबईत पार पडणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर भव्य स्टेज जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे आणि या स्टेजवरूनच जरांगे पाटील जे आहेत ते राज्यभरातून आलेल्या मराठा बांधवांना संबोधित करतील। खरं तर 9:30 वाजता ही सभा होणं अपेक्षित आहे, पण आतापासूनच मराठा समाज जो आहे तो मोठ्या प्रमाणात या वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जमण्यास सुरुवात झालेली आहे। सभेची पूर्ण तयारी इथं करण्यात आलेली आहे। इथून काही अंतरावरच खरं तर जरांगे पाटील हे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेस्ट हाऊस मध्ये विश्रामासाठी होते आणि तिथूनच चालत जरांगे पाटील या सभेच्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे। तत्पूर्वी या सभेची सगळी तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। या सभेला संबोधित करून या सर्व मराठा समाज बांधवांसोबत खरं तर आगेकूच मुंबईसाठी प्रस्थान करतील जरांगे पाटील। पण तत्पूर्वी आता ही सभा जी आहे या सभेच्या ठिकाणी राज्यभरातून जे समाज बांधव नवी मुंबईत कालपासून येत आहेत ते सगळे समाज बांधव, मराठा समाज बांधव या सभेच्या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे वाशीतला इथं जमण्यास सुरुवात झालेली आहे। ही सगळी जागा वाहतुकीसाठी पूर्णपणे हा चौक जो आहे तो पोलिसांकडून बंद करण्यात आलेला आहे। पोलिसांचा मोठा फौज फाटा या सगळ्या परिसरात जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद आणि काही वेळातच सभा होतीये। धन्यवाद अभिजित, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।